वल्गन बोलता ना अविनाश त्याला? हा, वल्गनीची चिवणी. आणि या बाजूला अविनाशच्या घरनं पण जेवण आलंय. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आलो आहे NMMC हेडक्वार्टर्सच्या जवळ. आपला मित्र आहे अविनाश, ज्याच्यासोबत मागच्या टायमाला आपण खेकडा पकडायला गेलेलो, चिंबोरी पकडायला गेलेलो. त्याचाच एक आपल्या NMMC जवळ खड्डा आहे, तिथे आलो आहे आज वल्गनीची चिवणी बघायला. म्हणजे वल्गनीची चिवणी बोललं तर या टायमाला, पावसाळ्याच्या टायमाला चिवणी समुद्राच्या किनारी येत असतात अंडी घालण्यासाठी. गाबोलीवाली चिवणी ज्याला जे भेटतात ना आजकाल मार्केटमध्ये, तीच पकडण्यासाठी आलो आहे. आणि अंडी घालायला ते समुद्राच्या किनारी येत असतात. आणि त्याच्या खड्ड्यामध्ये, खाडीमध्ये आता चिवणी आलीत. ती चिवणी तुम्हाला दाखवतो. या बाजूला चिवणी बघताय तुम्ही, किती चिवणी आहेत. म्हणजे पूर्ण हे लोक पुढे किनाऱ्याजवळ जात होते, म्हणून या लोकांनी इथे जाळी टाकली आणि या जाळीमध्ये त्यांना ट्रॅप केलं आहे, बघताय तुम्ही. आणि किती चिवणी आहेत बघा, भरपूर चिवणी आहेत. आणि सर्व गाबोलीवाली आहेत, अंडी टाकायला आलीत, हे बघा. आणि आपला मित्र आहे इथे गिरीश, खूप दिवसांनी भेटलाय आपल्याला आणि चिवणा पकडून दाखवते. आणि आता सर्व चिवणी जी आपण ट्रॅप केली, ट्रॅपमध्ये पकडलीत, ती हळूहळू आता पकडणार. ही बघा, बापरे. वल्गन बोलता ना अविनाश त्याला? हा, वल्गनीची चिवणी. अरे बापरे. आता बघा किती चिवणी आहे ती. नीट नीट जातील मानव. इकडे अविनाश आहे. अविनाशी सुरुवात आहे ना आता? हा, म्हणजे अजून पाणी भरल नाही. पाणी भरल तर अजून भरपूर चिवणी येतील आणि तीच हळूहळू आपण पकडत राहणार आणि ट्रे मध्ये भरत ठेवणार. आणि सोबत दिनेश पण आहे आपल्या. दिनेश काय बरं आहेस ना? आणि चिंबोरी विकतायत ना सर्व. वल्गनीची गाबोलीची चिवणी बघताय. आता लगेच 3 टप भरून निघाले. आणि आता इकडेच किती लोक आलेत बघा चिवणी घ्यायला, बघताय तुम्ही. आणि एखादा चिवणा दाखवते तुम्हाला, पूर्ण गाबोली भरलेला. आणि बघताय गाबोली, बापरे किती गाबोली भरलेली आहे. सगळे चिवणे दिनेश गाबोली असते ना? पूर्ण जेवढी चिवणी आहे या टायमाला पूर्ण गाबोली भरलेली असतात. गाबोली अविनाश घेऊन जात, काढून चिवणी फेकतो आणि बनवतो घरी. नुसती गाबोलींचा खिमा बनवते अविनाश. आता हे पाणी उतरतंय काय का भरतंय? अच्छा, गोरा पडलेला. हा, गोरा पडलेला आता समुद्रात उतरतंय आणि त्या गोळ्या पाण्यात येतात चिवणी काढायला. आणि स्पेशल आपण डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवलेला आहे अविनाशला, वल्गन लावताना, जाळी वगैरे लावताना मागच्या वर्षी. तोही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अजून प्रॉपर आयडिया भेटेल. पण आता किती चिवणी येतील थोड्या टायमाने ते तुम्हाला दाखवतो. आणि योच टाईम आहे ना याच 3-4 दिवस येतील. 3-4 दिवस. आणि आता ही एवढी आपण पकडली ना, आता मागची वेटिंग मध्ये आहेत, ते वरती येतील आणि इथेच ट्रॅप होतील बघा आपोआप. या बाजूला अविनाशची आई, बाबा, सर्व फॅमिली आहेत आणि इकडे येऊन मस्त चिवणी विकत असतात. तर आई कधीपासून विकता ही चिवणी? पहिल्यापासून ना? आणि याच टायमाला येतात ना? हा, नाही म्हणजे पावसाच्या पावसाच्याच टायमाला येतात ना? हा, वाण्याचा धंदा आहे. बरोबर. आणि तीच चिवणी विकण्यासाठी आल्यात, बघताय तुम्ही. बरोबर. चालेल, धन्यवाद. तुझं नाव काय आहे? हर्ष. पकड. आणि मंडळी, जी आपण चिवणी पकडतो ती आता इकडे स्टोरेज करून ठेवल्यात. म्हणजे एखाद्या फिश फार्ममध्ये तुम्ही गेलात तर सकाळी जाळा मारतात आणि मासे पकडत असतात आणि जिवंत मासे जिथे विकत असतात, तशा प्रकारचं एक स्टोरेज बनवलं आहे. आणि चिवणी बघतो किती आहे.
जेवढी पाहिजे तेवढी चिवणी तुम्हाला इथे भेटतील. किती रुपयाला विकता हो तरी चिवणी 1 किलो मागं? 400 रुपये किलोने आम्ही 400 रुपये किलो ना. आणि सर्व गाबोली भरलेली नाही, गाबोली बनवली. सर्व गाबोली भरलेली वल्गनीची चिवणी एकदम फ्रेश ताजी ताजी जिवंत तुम्हाला भेटतील इकडे आलेत तर. NMMC हेडक्वार्टरच्या पुढेच फ्लॅमिंगोची खाडी आहे, तिथेच जर तुम्ही येताय तर एवढी तुम्हाला चिवणी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि 5-10 मिनिटांनी परत आलोय आणि बघताय तुम्ही परत तेवढी जेवढी आपण काढलेली तेवढी चिवणी परत आली. म्हणजे वल्गनीची चिवणी म्हटलं तर पाऊस पडला, आता पाणी साठलं असेल किनाऱ्याला तर त्या पावसाच्या मार्गाने ते लोक किनाऱ्याला येतात अंडी घालण्यासाठी. आणि त्याचाच फायदा करून आपण बरोबर किनाऱ्याला ट्रॅप लावला आहे आणि चिवणी पकडताना दिसतंय बघा. आता ही खेचल्यावरती आणखी वेटिंगला असतील, ती येतील पुढे. चिवणी काढली, आता परत ट्रॅप लावणार ना. आता परत येणार जरा टायमाने. हे बघा हे वेटिंगमध्ये आहेत, हे यायला लागलेत पुढे पुढे आता. आणि जी आपण चिवणी पकडतो ती लगेच विकली जात आहे बघताय तुम्ही. आणि जर नाही विकली तर तो स्टोरेज दाखवला मी, त्याच्यामुळे स्टोरेजमध्ये ठेवून देतात आणि जसा गिराक येईल तशी विकली जातात. आपल्यासोबत सचिन आहे जो आता चिवणी घ्यायला आलाय आपल्या अविनाशकडे. किती चिवणी घेतली? 4-5 किलो घेतली. 4-5 किलो चिवणी घेऊन चाललंय. मग याच्या आधी खाल्लीत कधी चिवणी? नाही फर्स्ट टाइम. हां, आपलं भरपूर ठिकाणी ऐकलंय की चिवणी भरपूर चांगली लागते. हां, या सीझनच्या टायमाला चिवणी खायची असतात म्हणून चिवणी घ्यायला आलेत. हां, आणि भरपूर चिवणी घेऊन चाललेत बघताय तुम्ही. आणि पूर्ण गाबोलीवाली चिवणी घेऊन चाललेत आणि ती खाणार. सबस्क्रायबर पण आहे. आणि आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर पण आहेत. काय नाव? सचिन. सचिन साहेब, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. धन्यवाद. स्टोअर करताना इथे पडली पेटी आणि तीच आता चिवणी उचलताना दिसतात. तर आता चाललोय आपण वल्गनमध्ये चिवणी पकडायला. आपल्यासोबत आरसी आहे. आरसी या चिवणी खातेस की नाही तू? खाते. कशी लागते गाबोली? आवडते ना. हां, चिवणीची गाबोलीचा जो आंबाट असते तो काहीतरी वेगळीच चव असते. नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा. आपण आता चिवणी घेऊन जाणार अविनाशकडनं आणि गाबोलीची तुम्हाला रेसिपी वगैरे पण बघायला भेटणार आहे. पण त्याच्या आधी अविनाशसोबत जाऊया आणि चिवणी कशी पकडते वल्गनीची ते बघूया आता आपण. तर आता एक खड्ड्यावरनं आलोय दुसऱ्या खड्ड्याकडे, जिथे ते वाना लावलेला आहे. म्हणजे जेव्हा पाणी भरतो, ज्या लेवलपर्यंत मॅक्सिमम लेवलपर्यंत पाणी भरतो तेव्हा आपण हा जाळा वर करत असतो. आणि तोच वर केलेला आहे. आणि 2 बॉक्स घेऊन गेला आहे अविनाश, बघताय तुम्ही. आणि जे काय चिवणी परत जायला बघत असतील त्यांना आता पकडणार. आणि मारलंय आता. आणि बघताय तुम्ही हे काय आलाय, काला मासा आलाय बघताय तुम्ही. फंटूस काला मासा मोठा आहे, मोठा. तो गाबोलीवाला आहे. आणि हा बघा चिवणा, सगळ्यात जास्त मोठा येऊ नाही. याच्या मोठा असते अजून, याच्या मोठं असतंय. चिवण्याची साईज बघा. बघा हाताच्या पेक्षा पंजाच्या पेक्षा जास्त. अंडा नाही आहे ना? काढून बघा. नको नको काढून. आणि सर्व चिवणीमध्ये अंडा असते बोललो. आणि बघा एवढा मोठा चिवणा, अंडे भरलेला, गाबोली भरलेला. कोणता पण चिवणा घ्या, गाबोली भरलेला. गाबोली पण मजबूत आहे ना. आणि या मित्रांनी बरोबर छाटून ठेवलेला, कोणालाच देणार नव्हता बघताय तुम्ही. गिरीश घेऊन जाणार होता त्याला, फंटूस भेटलेत गिरीशला. देस गिरीशला देस. गिरीश घेऊन चाललाय. इकडे निताताई आहेत आणि टपभर चिवणी घेऊन चालल्यात. आता कुठे विकणार या? शिरोन्या फिश मार्केटला. शिरोण्याच्या फिश मार्केटला विकणार बघताय तुम्ही. तर आता वाण्यामधली चिवणी पकडून आलोय परत आपण मेन ट्रॅपकडे. आणि इथे बघताय आता परत त्याच्याहून जास्त चिवणी बघायला भेटतात तुम्हाला. आणि सर्व आपले मित्र उतरलेत. कमीत कमी 40-45 मिनटं झाली असतील. आणि या ट्रॅपमध्ये 3दा चिवणी पकडली आपण. आणि काळे मासे पण आहेत भरपूर त्याच्यामध्ये. हे काळे मासे पण अंडी घालायला येतात काय रे? त्यांचा पण ब्रीडिंग सीझन आहे सांगतात. दोन टप भर चिवणी निघली बघताय आणि सोबत काळे मासे पण आहेत. अविनाश दिवसभरात 10-12 टप निघत असतील ना? म्हणजे पाणी ओटीला जाईल तेवढंच ना. यो मग भरती चालू झाल्यावर बंद. भरती चालू झाल्यावर जास्त येतात. मग आता ओटी सुरू आहे ना.
म्हणजे आता लेवल बरं आता पाणी फिरेल तेव्हा जास्त येतील सांगतात, बघूया. आणि आत्ता आलेली चिवणी बघता तुम्ही. आणि गिरीशला आमच्या खूप काळे मासे आवडतात, तो फक्त काळे मासेच निवडून काढतोय. तर मंडळी आपल्यासोबत अविनाशचे बाबा आहेत, एकनाथ मुकादम. म्हणजे तुम्ही इकडे येत आहे चिवणी पकडण्यासाठी, तर हे जे ट्रॅप लावलं हे जे खड्डे आहेत ते त्यांचेच आहेत. तर काका कधीपासून करता तुम्ही यो व्यवसाय? मी 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्षांनी. आणि दर टायमाला एवढीच चिवणी असतात ना? आणि योच टाईम आहे ना पावसाच्या टायमाला? एक 15 दिवस होलीपासून येतात, पण आम्ही मे महिन्यापासून धरायचे चालू करतो. अच्छा, होळीपासून पाऊस सुरुवात. पडल्यावर जास्त. अच्छा, पाऊस पडल्यावरती जास्त असतात ना? मग यो ब्रीडिंग सीझन आहे म्हणजे चिवण्यांचा, अंडी घालायला येतात. मग तसा अजून कोणता मासा येतोय चिवण्याशिवाय? अजून काय नाही, काले मासे येतात. काळे माशांचं पण ब्रीडिंग सीझन आहे. काळे मासे आणि चिवणी म्हणजे अंडी घालायला येतात. हां. आणि मग ही जी चिवणी आहे ती तुम्ही इकडेच विकता ना सर्व? इथंच. आणि मुंबईला वगैरे नाही घेऊन जात? जे काही चिवणींचा वगैरे व्यवसाय होते ते इकडेच विकली जातात. आणि भरपूर गिराक लोक येतात चिवणी घ्यायला. बघताय तुम्ही मागे किती गाड्या आहेत आणि किती लोक आहेत चिवणी घ्यायला. आणि हे लोक स्टोअर पण करून ठेवतात. त्याच्या आधी तुम्हाला स्टोरेज दाखवला, म्हणजे भरतीच्या टायमाला, ओटीच्या टायमाला तुम्ही नाही आले तर बाकीच्या टायमाला जी चिवणी स्टोअर केली आहेत ती ते विकू शकतात, असा सीन आहे. तर आता हळूहळू आपण चिवणी काढत राहणार आणि जे कोण गिराईक येतील त्यांना विकत राहणार. तर बघूया अजून काय काय बघायला भेटतं या व्हिडिओमध्ये ते. मागच्या टायमाला आलो तेव्हा जाळीच्या या बाजूनी मारत होतो, आता जाळीच्या या बाजूनी मारतो. म्हणजे अजून चिवणी चढतात नाही दिनेश? चिवणी अजून चढतात. हां, आणि चढतात. पाऊस पडला तर चायच्या 4 गुणा अजून आले जास्त. असते म्हणजे. आपली वेगळी भाजी वेगळी. बोनस वाण्याच्या बाहेरचा बोनस बघताय तुम्ही दोन्ही बाजूला. चला आता वाण्याच्या बाहेरनं पकडली, आता आतमधनं पकडूया. आतमध्ये डबल आहेत. आता एक टायमाला 100-200 यायला लागले. आणि मासा बोनसमध्ये येतो एकदम. दाखव. आणि बघा पेटी आली आपल्याकडे, मोठा मासा. आपला मित्र क्रिश मोठा मासा पकडताना. तर मंडळी चिवणी वगैरे तर आपण पकडतच राहणार, पण आता दुपारचे 3:30 झालेत आणि जेवण आलंय बघता तुम्ही. बिर्याणी आणली आपल्या मित्रांनी आणि शेजवान चटणी, मला वाटतं खोबऱ्यामध्ये, नारळामध्ये नारळ चटणी, शेजवान चटणी. आणि या बाजूला अविनाशच्या घरनं पण जेवण आलंय, सर्व घरगुती. इथं पण बिर्याणीच खाताव काय? बिर्याणी, चिल्ली सर्व. आणि घरातनं पण जेवण आणलंय बघताय, भाकऱ्या आहेत आणि इथे चिवणी आहेत गाबोलीवाली. मस्त चिवण्यांचा आंबाट दिसतंय तुम्हाला इथं. अजून फ्रायमध्ये काय आहे? आणि फ्रायमध्ये पण काळा मासा फ्राय बघताय तुम्ही. ही काय कोलबी आहे? चिकन आणि काळा मासा फ्राय. हां, घरी तळलेलं सर्व. म्हणजे जे काय आहे इथे चिवणी पकडत राहतात, विकत राहतात आणि घरातनं सकाळी उठून जेवण वगैरे बनवून इथे खायची. म्हणजे दुपारी भूक लागल्यावर खात असतात. अलगच मजा आहे. पावसाच्या टायमाला जेव्हा चिवणी येतात तेव्हा आपले सर्व घरातली फॅमिली म्हणजे येऊन हा चिवण्यांचा व्यवसाय करत असतात. आणि भात पण आहे. सुरुवातीला नुसती तुम्हाला बिर्याणीच दाखवलेली, आता चिकन, चिवणी, काला मासा फ्राय सर्व काय आलंय. या सर्वांनी आता जेवायला मस्तपैकी जेवण घेऊया आणि नंतर मग परत मासे पकडायला जाणार ना अविनाश? परत चिवणी पकडायला अजून 1 तास पकडणार चिवणी. त्याच्या आधी मग मस्तपैकी ताकद जेवण घेऊन येऊ. चल आता गिराक जास्त झालेत म्हणून आपण जे स्टोअर केलेली चिवणी आहे ती पण आता आपण काढून विकायला काढतोय बघताय तुम्ही. जर तुम्हाला ही चिवणी पाहिजे असतील तर हा फ्लॅमिंगोवाला तलाव लक्षात ठेवा, आपला NMMC हेडक्वार्टर्स. त्याच्या पुढे जरासे आले तुम्ही, एक तलावाच्या आतमध्ये एक रस्ता जातो, तिथून तुम्ही येऊन अशी ही चिवणी घेऊ शकता. इकडे आपला मित्र असणार उद्या, अविनाश आणि बाबा, त्यांना भेटून चिवणी घेऊ शकता. चले आव्या, जाता हो मी. चला का? चल क्रिश.
तर मंडळी चिवणी वगैरे पकडून आता आलो आहे आपण फ्लॅमिंगोच्या खाडीमध्ये आणि फ्लॅमिंगो बघताय तुम्ही. म्हणजे मागच्या टायमाला आपण चिंबोरी पकडायला गेलेलो तेव्हा विचारलं होतं अविनाशला की फ्लॅमिंगो आहेत की नाही, आणि बघताय तुम्ही किती फ्लॅमिंगो आहेत. म्हणजे NRI कॉलनी त्याच्या बाजूलाच ही खाडी आहे आणि ही बघा किती फ्लॅमिंगो. काय आवाज करतात, काहीतरी त्यांचं कम्युनिकेशन चालू आहे त्यांच्यामध्येच. आणि बघताय किती आहेत ते. जिथपर्यंत पाणी वाढत नाही तिथपर्यंत तुम्हाला फ्लॅमिंगो भेटतील. जर येताय इकडे तर बघा किती काय नजारा बघायला भेटतोय बघा, मस्त ना. आणि या फ्लॅमिंगोच्या खाडीमधनंच तिकडे तो आपला मित्र अविनाश दिसतोय बघा, झूम करून दाखवतो. तिकडेच चिवणी भेटतील तुम्हाला इकडे आले तर. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. वल्गणीची चिवणी म्हणजे कशी चिवणी पकडतात आणि काय कारण असते त्या चिवण्यांचा किनाऱ्याला यायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला. आणि आपल्यासोबत गिरीशही होता, खूप दिवसांनी भेटला आहे आपल्याला. तर धन्यवाद गिरीश मदत करण्यासाठी. आणि भरपूर चिवणी पकडली. जर पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला ही चिवणी पाहिजे असतील, गाबोली भरलेली, कवटा भरलेली, तर नक्की एकदा भेट द्या. NRI फ्लॅमिंगो क्रीक म्हणजे खाडी त्याच्या बाजूलाच आहे. NMMC हेडक्वार्टर्सला येत आहे. तिथनं पुढे या खाडीजवळ आल्यावरती तुम्हाला हा स्पॉट भेटेल आणि तिथनं तुम्ही गाबोली भरलेली, कवटा भरलेली चिवणी घेऊन जाऊ शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.